सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की तुम्ही बरेचसे विषय इथं मांडले. त्याच्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे प्रचंड विश्वासाने आणि जबाबदारीने माझ्या वरिष्ठांनी मला इथं पाठवलेलं आणि त्यांच्या मला सूचना आहेत. त्या सूचनांची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी करणं मला असं वाटतं की ते सगळ्यात पहिलं माझं आद्य कर्तव्य आहे. कारण तो विश्वास संपादन करण्यासाठी कितीतरी अनेक वर्षाचे आपल्याला कष्ट आणि परिश्रम घ्यायला लागतात. त्याच्यामुळे ती बाब जी आहे ती महत्त्वाची आहे आणि त्यातून मला असं वाटतं की निपक्षपातीपणे पारदर्शकपणे काम करणं हे पोलीस अधीक्षक म्हणून माझं कर्तव्य तर आहेच, परंतु त्याचबरोबर माझा जो स्टाफ आहे, माझी जी टीम आहे त्यांच्याकडून पण ते अपेक्षित आहे. आज इथं मी चार्ज घेतलाय आणि येणाऱ्या जो काही कालावधी मला मिळेल त्या कालावधीमध्ये या जिल्ह्याला, इथल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना अधिक चांगलं मला काय देता येईल, 5%, 10%, 20%, 80% जो काही बदल चांगला करता येईल तर त्याच्यासाठी प्रयत्नशील राहणं हे माझं काम राहणार आहे. तुम्ही ज्या सगळ्या मुद्दे मांडले त्याच्यातून अजून एक महत्त्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे की लोकाभिमुख प्रशासन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे नागरिकांना काय पाहिजे आहे, त्यांना त्रास कमीत कमी कसा झाला पाहिजे तर त्याच्यासाठी प्रयत्नशील राहणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. जवळपास 20 महिन्यांच्या कालावधीनंतर मी परत पुन्हा युनिट हेड म्हणजे एखाद्या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून पुन्हा एकदा कार्यभार हा स्वीकारतोय, इथं आलोय. यापूर्वी 2 जिल्हे मी केलेले आहेत आणि तिकडच्या लोकांच्या अडचणी वेगळ्या प्रकारच्या होत्या, कारण तिकडची ठेवण जी होती, भौगोलिक असेल ऐतिहासिक असेल, ती वेगळी होती. इथल्या आता अडचणी समजून घेणं आणि त्याच्यावरती एक करून त्याच्यावरती मार्ग काढणं हे मला वाटतं की महत्त्वाची प्रायोरिटी आहे. आवश्यक त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींमध्ये सरते शेवटी की आपण आलो आणि आपण जाताना हा जो फरक आहे हा फरक लोकांच्या दृष्टीने जास्तीत जास्त चांगलं प्रशासन आपण कसं देऊ शकलो हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मी इथं प्रयत्न करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा त्याच्यासाठी माझी मदत करावी ही तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करेन. मार्गदर्शक म्हणून सुद्धा तुम्हाला मोठी जबाबदारी पार पाडायला लागेल. कदाचित असं होईल की एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी नाही व्हायची, एखादी गोष्ट तुम्ही सांगाल आणि मी नाही करायचो, पण तो जो काही चिमटा असेल तो चिमटा तात्पुरत्यासाठी का होईना तो तुम्ही सहन करावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन. कारण त्यातून आपल्याला येणाऱ्या कालावधीसाठी एक चांगला मॉड्यूल या ठिकाणी सेट करायचा जो पुढे कार्यरत राहील आणि आमच्या माझ्याही पेक्षा जास्त नागरिक आणि इथले जे पोलीस आहेत, पोलीस शेवटी नागरिकांचा